लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबरें। भाजपा के कुछ लोग हमारे साथ। मंत्री यशोमती ठाकुर राज्य सरकार की अस्थिर स्थिति पर बोलते हुए महिला और बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकुर ने कहा कि राज्य में आघाड़ी सरकार स्थिर है। अगर कोई इस स्थिर सरकार में अस्थिरता निर्माण करता है तो उससे पहले मुझसे निपटना होगा। हम में से कोई भी पार्टी छोड़कर नहीं जाएगा, बल्कि भाजपा के 105 लोगों में से कुछ लोग हमारे संपर्क में हैं। नमस्कार मंडळी, कर्नाटक मध्ये, मध्य प्रदेश मध्ये, नंतर आता राजस्थान मध्ये खरं भाजपने आपला घाणेरडा खेळ आणि घाणेरडा राजकारण सुरूच ठेवलेलं आहे। शेणातला किडा जसा शेणातच राहतो की नाही तसं यांचं झालेलं आहे। केंद्र सरकारमध्ये यांना एवढी मोठी सत्ता मिळाली तरी पण त्यांना हाव आता राज्यामध्ये जे बहुमत आम्हाला मिळालंय त्याच्यामध्ये फोडफाड करण्याची आहे। आणि सातत्याने मला कोण ना कोण विचारत राहतं की महाराष्ट्रामध्ये काय। महाराष्ट्रामधली सरकार स्थिर आहे। महाराष्ट्राने नवीन फॉर्म्युला हा देशासमोर ठेवलेला आहे आणि माझ्या मते हा फॉर्म्युला खूप चांगला आहे आणि हा चालणार। जर कोणी अस्थिर करायचा प्रयत्न केला किंवा कोणी पक्ष सोडायचा प्रयत्न केला तर त्याला तर आम्ही चांगलं बदलू, खरी गोष्ट आहे। असं म्हणजे ठीक आहे, आम्ही गांधीवादी आहोत, पण किती दिवस सहन करायचं हो तुमचं ही दादागिरी। आम्ही तुकाराम महाराजांची शिकवण शिकलेलो आहोत। नाठाड्यांच्या डोक्यावर काठी कशी मारता येईल हे आम्हालाही कळतं। तुमची गाठ आमच्याशी आहे एवढं लक्षात ठेवा। म्हणजे आमच्याशी मी असं म्हणू शकते, यशोमतीशी आहे असंही लक्षात ठेवा। या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, जे आता तुम्हा लोकांसोबत म्हणजे माजी मुख्यमंत्री ज्यांना घेऊन फिरतायत ते खरं बाहेरून आलेले लोक आहेत। म्हणजे खऱ्या अर्थानं यांचा पक्ष किती कमजोर झालेला आहे आणि किती दुर्बल झालेला आहे आणि यांच्या 105 मध्ये खरं किती लोक त्या ठिकाणी आमचे तिकडे गेलेले आहेत, कधीही ते आमच्याकडे येतील याचं तुम्ही कुठं गॅरंटी घेऊ शकतात। आणि आमच्या संपर्कात कोण कोण आहे हे जर तुम्हाला कळलं ना तर फार मोठा भूकंप होईल। त्याच्यामुळे याद राखा, त्या ठिकाणी तुम्ही दक्षता घ्या आणि उगाच अपमानला तिथं वाट देऊ नका। गाठ आमच्याशी आहे। राज्य सरकार कोरोना पर नियंत्रण रखने में हुई फेल। रैयत क्रांति संगठन के अध्यक्ष पूर्व कृषि मंत्री सदाभाऊ खोत ने उद्धव ठाकरे सरकार पर तंज कसते हुए कहा कि कोरोना संक्रमण रोकने के लिए ठाकरे सरकार कोरोना रोकथाम में अयशस्वी साबित हुई है। कोरोना तीड़ी पर सोई हुई है यह सरकार है और मंत्रिमंडल के उनके सभी मंत्री क्वारंटाइन हो गए हैं, जिसके कारण राज्य में आरोग्य यंत्रणा पूरी तरह से नीचे आ गई है। रेलवे ब्रॉडगेज को विरोध। अकोला खंडवा रेलवे गेज ब्रॉडगेज प्रस्ताव को केंद्र सरकार द्वारा मंजूरी दी गई है। मेड़घाट में रहने वाले आदिवासियों के विकास की दृष्टि से यह रेल सेवा शुरू की जाएगी, लेकिन इस रेल लाइन की पटरी मेलघाट व्याघ्र प्रकल्प से होते हुए जाने वाली है, जिससे 17,185 वन्य जीवों का अस्तित्व खतरे में आ जाएगा। इसलिए मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने जंगल से जाने वाला रेल मार्ग परिवर्तन करने की मांग रेल मंत्री पीयूष गोयल के साथ पर्यावरण मंत्री प्रकाश जावड़ेकर से पत्र के माध्यम से की है। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्वारा की गई मांग को पर्यावरण प्रेमी एकदम सही ठहरा रहे हैं। वहीं खासदार नवनीत राणा ने ब्रॉडगेज रेलवे पर राजनीति करने का आरोप लगाते हुए वन्य जीवों की सुरक्षा का मुद्दा भी उठाया है। आज जे आपण ज्या गोष्टीबद्दल चर्चा करत आहे की जी रेल्वेची जी लाईन आहे ती मेलघाट मधनं अमरावती जिल्ह्याचे जे मेलघाटचं एक ट्रॅक आहे ते एकच रेल्वे ट्रॅक जी मेलघाटला भेटलेली आहे खूप वर्षापासून आणि त्याच्या ब्रॉडगेज करण्यासाठी जे पाठपुरावा आपण गेल्या काही वर्षापासून आणि गेल्या 1 वर्षापासून त्याचा पाठपुरावा आपण करत आहे, जिचं नाव आहे खंडवा टू अकोला, हा मार्गाचं नाव आहे। आणि त्याच्यामध्ये आज मुख्यमंत्री आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी एक पत्र पीयूष गोयल साहेबांच्या नावाने रेल मंत्र्याच्या नावाने पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे आणि वन जे जंगल आहे पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये जर आपण हे केलं मेलघाटमधनं हा रूट काढली तर जेवढेही वाईल्ड ॲनिमल्स आहे त्यांचे प्रॉब्लेम होईल। पण जर आपण दुसरी गोष्ट केली जे मुख्यमंत्री साहेबांनी उद्धव साहेबांनी जी मागणी केलेली आहे, कारण जळगावमधून त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्या जळगावमध्ये त्या शिवसेनाचेच खासदार आहे आणि त्या रूटमध्ये त्यांनी मागणी केलेली की या रूटमधनं जर हा ट्रॅक गेला
तर बरेचशे गोष्टी बरेचशे लोकांना इथे हेल्प होऊ शकते. पण आमची जी मागणी गेल्या काही वर्षापासून या अमरावती जिल्ह्याची आणि गेल्या 1 वर्षापासून त्याची पाठपुरावा आम्ही करत आहे. पियुष गोयल साहेबांना आम्ही पत्र दिलं, प्राईम मिनिस्टर साहेबांना आम्ही पत्र दिलं, पंतप्रधान साहेबांना, आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे पाठपुरावा केलं इथपर्यंत आणलं. आणि हा प्रोजेक्टची मान्यता सुद्धा आपल्याला भेटलेली आहे. एवढा पाठपुरावा केल्यानंतर मान्यतेनंतर पैसे सँक्शन सुद्धा झालेले आहे, कारण की 5600 करोड रुपीज हा प्रोजेक्टसाठी आपल्याला सँक्शन केलेले आहे. पण थोडासा पक्षचा विषय असते म्हणून तो थोडासा विषय आहे. पण आमची भावना आमच्या मेलघाटासोबत आणि आदिवासी बांधव जे त्या गावामध्ये त्या मेलघाटामध्ये ट्रायबल एरियामध्ये राहतात. जर हा ट्रॅकचं काम सुरू आहे आणि तिथे जर हा काम झालं तर पहिलेच ती ट्रॅक होती तर तिकडचे आदिवासीयांना खूप चांगला त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना याचा लाभ भेटू शकते. म्हणून पक्ष हे बाजूनी सोडून आपण भावनासोबत आणि कामासोबत आपण जुळून घेतला पाहिजे. आणि ह्या कामाची सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. आणि त्याच्यानंतर आपण जर म्हणत असेल काही तर मला वाटतं कुठे ना कुठे योग्य नाही आणि तो आदिवासी लोकांसोबत अन्याय ठरेल. आणि हे काम आमची इच्छा नाही, आमच्या पूर्ण जिल्ह्याची इच्छा आहे की जी लाईन ऑलरेडी तिथे होती ते लाईन तशीच कंटिन्यू यावी. त्याच्यासाठी आम्ही खूप पाठपुरावा केला आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचं काम सुद्धा सुरू होणार आहे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।